आज आपण बनवूया बऱ्याच लोकांना न आवडणारी फ्लावरची भाजी। तर मी ह्याआधी हा व्हिडिओ केलेला आहे मसाल्याचा, तर तो मसाला वापरून आपण ही भाजी करूया। तर अशा प्रकारे करा म्हणजे सर्वांना आवडेल। डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला आपण फ्लावरच्या भाजीची तयारी केलेली आहे आणि त्याचं साहित्य बघूया आणि कशी करायची तेही आपण बघूया। तर सर्वात आधी मी फ्लावर घेतलेला आहे, एक पावच्या पेक्षा थोडासा कमी आहे। 2 बटाटे घेतलेले आहे आणि टोमॅटो मी अर्धाच घालणार आहे आणि मसाले घेतले आहे सोबत। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मसाला केलेला आहे, तो मसाला मी घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। अद्रक लसूण पेस्ट दोन्हीही कुटून घेतलेला आहे, 1 चमचा किंवा अर्धा चमचा घ्यायचा आहे। लाल तिखट आवडीनुसार आणि अर्धा चमचा हळद, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे 5-6 पानं आणि मीठ। तर सर्वात आधी आपण पाणी गरम करूया आणि पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे। गरम झाल्यानंतर आपल्याला फ्लावर 5-6 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, फक्त जास्त वेळ नाही। पाणी चांगलं गरम झालं की मीठ टाकायचं आणि त्यामध्ये हा उकळून घ्यायचा, म्हणजे त्यातला जो उग्रपणा असतो त्यामुळे वास येतो, म्हणून मुलं खात नाही किंवा मोठेसुद्धा बऱ्याचदा खात नाहीत, तर तो वास जरासा कमी होतो। पूर्णपणे जात नाही पण कमी होतो नक्की। तर आता आपण हे काढून घेऊया। फ्लावर काढून घेतलेला आहे, पाणी निथळायला लावलेलं आहे आणि मीडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे। तेल घातलेलं आहे, इथे थोडंसं जास्त घालायचं आहे, चमचमीत भाजी करायची आहे। बटाट्याच्या थोड्याशा जाडसर फोडी करून घेतलेल्या आहे, खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही। आणि हा बटाटा आपल्याला सर्वात आधी 80% किंवा 70% होईल इथपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त गोल्डन छान, म्हणजे बराचसा तो शिजला जाईल। आता हा आपण काढून घेऊया आणि आता हे तेल उरलेलं आहे, ह्यामध्येच आपण फ्लावरसुद्धा फ्राय करूया। तोही मस्त गोल्डन कलरला येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं शिजेल। तर मग आता बघत तुम्ही, तो पण छान मस्त आता वाफवलेला आहे। आता हा पण आपण काढून घेऊया आणि नंतर आपण फोडणी करूया, म्हणजे याचा वास पण कमी होतो आणि खायलासुद्धा मस्त लागतो आणि भाजी पण छान चमचमीत होते। तर आता हे आपण काढून घेतोय आणि आपण नंतर फोडणीची तयारी करतोय। फोडणीसाठी मी आणखी तेल घातलेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर आता मोहरी घातलेली आहे। सर्वात आधी मोहरी फुलल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे। आता जिरे पण इथे मी घातलेले आहे। जिरे छानपैकी फुलले की आपल्याला नंतर वरून अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण केलेली आहे, त्यात थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे, 1-2 घ्यायची आहे अगदी टेस्टसाठी। काही सेकंद फ्राय करूया लसूणला, म्हणजे त्याचा उग्रवास थोडासा कमी होईल। तर आणि नंतर हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे हळद पण घातलेले आहे आणि लाल तिखट। हे दोन्ही तिखट एकत्र असल्यामुळे मी एकत्र घेतलेलं आहे। आवडीनुसार इथे तिखट घालायचं आहे आणि वरून आपण फ्राय करून ठेवलेली फ्लावर आणि बटाटा इथे घालूया। हे घातल्यानंतर मस्तपैकी त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरून आपल्याला सर्वात शेवटी मी इथे घातलेला आहे अर्धा टोमॅटो मी नंतर घातलेला आहे शेवटी, कारण आपल्याला थोडंसं बटाटा आणि फ्लावर शिजायचं राहिलेलं आहे, तर तो हा टोमॅटोच्या पाण्यामध्ये आणि मिठामध्ये हा शिजून जाईल। आता हे दोन्ही आपलं झालेलं आहे, ॲड करून चांगलं मिक्स करूया। आता हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे आणि अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी इथे आणि त्यावर आपण 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 3 मिनिटं झालेले आहे, झाकण काढूया। हे बघा मस्तपैकी दणदणून त्याला वाफ आलेली आहे। टोमॅटोसुद्धा आपल्या चांगल्यापैकी स्मॅश झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे, मस्त कोरडी तर होणार आहे पण ती एकदम कोरडी पण होणार नाही, ती छानपैकी ज्युसी होणार आहे। तर आता एवढ्याच पाण्यामध्ये जे आपलं फ्लावर हे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बटाटेसुद्धा शिजलेले आहे। तर ही अशी भाजी आपण डब्याला देऊ शकतो किंवा झटपट आपल्याला भाजीला काही नसेल आणि फ्लावर असेल तर अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो। तर आता ही भाजी आपली छानपैकी मस्त फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि आता आपल्याला सगळ्या शेवटी आपल्याला हा घरी केलेला गोडा मसाला घातलेला आहे। इथे मी 1 चमचा आपल्या आवडीनुसार घालायचा आहे। ह्या गोडा मसाल्याची रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि वरून आपल्या आवडीनुसार श्रद्धेनुसार कोथिंबीर घालायची आहे। छान दिसते ना भाजी, पिवळी आणि हिरवी मस्तपैकी। लाल टोमॅटो दिसत आहेत थोडे वरून।
सहसा मुलं बऱ्याचदा ही भाजी खायचा खूप कंटाळा करतात आणि मोठेसुद्धा ही भाजी खायचा कंटाळा करतात कारण वास येतो म्हणून. पण आपण जर अशी चमचमीत भाजी केली आणि छानपैकी तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील. तर अशी ही आपली अगदी साधी आणि सोपी भाजी तयार झालेली आहे. डब्याला द्या किंवा संध्याकाळी भाजीला काही नसेल, फ्लावर आहे, तर ही भाजी आपण झटपट करू शकतो किंवा दुपारच्या जेवणालासुद्धा आपण ही भाजी करू शकतो. तर ही अशी आपली पटकन भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखादी साधी सोपी भाजी घेऊन किंवा आणखीन एखादी वेगळी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.